भगवान बुद्धाने माणसाच्या उत्पत्तीची म्हणजे गर्भधारणेची 3 कारणं सांगितली होती आणि राजा मिलिंदांनी त्याच्यावरती द्विअर्थी प्रश्न विचारला होता की म्हणते भगवान बुद्धांनी सांगितलं की माणसाचा जन्म यायला आई आणि वडिलाचा समागम आणि तिथे गंधर्व उपस्थित असणं अशा 3 क्रिया झाल्याशिवाय जन्माला माणूस येत नाही। पण तेच भगवान बुद्धांनी साम जातकामध्ये साम हा तापस आणि पारिका ह्या जोडप्याच्या म्हणजे तापसाने पारिकेच्या नाभीला उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श केला आणि सामाचा जन्म झाला हे जातकामध्ये सांगितलं। तर मग कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे। त्याच्यावरती भन्ते नागसेनाने दिलेली उत्तरं आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितली। आजचा प्रश्न आहे बुद्ध धर्माचा काळ आणि म्हणून आजचा प्रश्न कसा आहे तो आपण हे बघूया। भन्ते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धर्म 500 वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील। तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाण पूर्व असेही सांगितले की सुभद्रा भिक्षू लोक जर धर्म नियमानुसार आचरण करत राहिले तर या जगात आहाराची कधीही कमी पडणार नाही। हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे। हे विधान खोटे ठरविण्यास कुठेही पुरावा असा सापडत नाही। यावर कोणत्याच प्रकारचे आक्षेप घेता येण्यासारखे नाही। तथापि हे आनंद माझा धर्म 500 वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील। भगवान बुद्धाचे वचन जर खरे मानावे तर हा संसार आहाराशिवाय कधी खाली राहणार नाही। हे वचन एकदम खोटे ठरते आणि हा संसार आहार वाचून कधी खाली राहणार नाही। हे वचन खरे मानावे तर हे आनंद माझा धर्म 500 वर्षापर्यंत सुस्थितीत राहील असे भगवान बुद्धाचे केलेले कथन खोटे ठरते। म्हणते हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणार आहे, अत्यंत गूढ जबर आणि किचकट आहे, म्हणून मी आपल्या कानावर घातला आहे। जसे सागरातील मगर दाखवावा तद्वत हे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा। आता इथे प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की भगवान बुद्धाला भन्ते नागसेनाला राजा मिलिंदाने प्रश्न विचारला की भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंद माझा धर्म। आता इथे कुठल्या परिप्रेक्षमध्ये म्हटलेलं आहे तर भन्ते नागसेन त्यांना सांगतात की ही दोन्ही गोष्टी सत्य आहे। भगवान बुद्धाने दोन्ही वचनं म्हटलेली आहे। तर पहिलं वचन आनंदाला का म्हटलं होतं? भगवान बुद्धाने जेव्हा स्त्रियांना संघामध्ये प्रवेश द्यायचा तेव्हा भगवान बुद्धाने पहिल्याने नकार दिला होता। आनंदाने जास्त आग्रह केल्यामुळे आणि आनंदाने सांगितलं की भगवान तर पुढच्या फ्युचरमध्ये जी आपण समतेची वार्ता करतो की जगामध्ये समानता आहे तर पुढे भगवान बुद्धाला तथागताला लोक स्त्रियाच्या बाबतीत समानता दाखवली नाही असं म्हणतील। कारण काहीही असतील परंतु स्त्रियांनाही संघामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे हा आनंदाचा आग्रह भगवान बुद्धांनी मान्य केला आणि पहिली संघामध्ये दीक्षा महाप्रजापतीला दिली। आणि त्यानंतर भगवान बुद्ध आनंदाला म्हणले होते की आनंदा माझा हा धर्म 1000 वर्षापर्यंत सुस्थितीत चालला असता, परंतु आता शरीराला दीक्षा दिल्यामुळे तो 500 वर्ष सुस्थितीत चालेल। तर दुसऱ्या ठिकाणी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होताना सुभद्र नावाचा एक उपासक आग्रह करतो की मला भगवंताला भेटायचंय आणि त्या सुभद्राला भगवंत सांगतात की सुभद्र जर ह्या जगामध्ये भिक्षू लोक जर चांगले आचरण करत राहिले तर अरहंताची कमी ह्या विश्वामध्ये जाणवणार नाही। म्हणजे दोन्हीचा अर्थ काय होतो की भगवान बुद्ध म्हणतात की जर भिक्षू लोक विनयानुसार वागले तर हा धम्म अनंत काळपर्यंत टिकेल
तर राजा मिलिंद म्हणतो की या दोन्ही वाक्यातलं कुठलं ना कुठलं तरी गोष्ट खोटी असली पाहिजे. तर भंते नागसेनाने त्याला सांगितलं की नाही राजा, ह्या दोन्ही गोष्टी सत्य आहेत, पण तू त्याची सरमिसळ करतोय. भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्येही वेगवेगळी वचनं केलेली आहे. कधी केलेलं आहे की भगवान बुद्धाला आनंदाने प्रश्न विचारलाय की स्त्रियांना तुम्ही का घेत नाही, आणि स्त्रियांना जर आपण संघामध्ये नाही घेतलं तर मग मात्र आपला जो समतेचा संदेश आहे, भगवान बुद्धाचा धम्म हा सगळ्यांना समान मानतो, कोणालाही उच्च नीच मानत नाही, कोणालाही छोटं मोठं मानत नाही. ह्या तुमच्या तत्वाला तडा जाईल. आणि म्हणून स्त्रियांना जर आपण नाही दीक्षा दिली किंवा स्त्रियांना संघात नाही सामावून घेतलं तर मग मात्र समतेचा हा जो आपण सांगितलेला बुद्ध धर्मामधला विचार आहे तो लोकांना अवडंबर वाटेल. आणि भगवान बुद्धांनी तिथे मग आनंदाला सांगितलं होतं. आता काय होतं, या गोष्टी लक्षात घ्या की भगवान बुद्धांनी धम्माविषयी केलेली व्याख्या आहे की धम्म सुस्थितीत कधी राहील. तर दोन ठिकाणी दोन विधानं केलेली आहेत. सुभद्राने भगवान बुद्धाला शेवटच्या पर्यावरणाच्या वेळेस महापरिनिर्वाण होत आहे तेव्हा सुभद्रा येतो आणि मला भगवंताला भेटायचंय म्हणतो. आणि आनंद त्याला सांगतात की आता भगवंत महापरिनिर्वाण घेतायत, एवढ्या दिवस तू भेटला नाहीस, आता भगवंताला त्रास देऊ नकोस. आणि भगवंत ही गोष्ट ऐकतात आणि आनंदाला म्हणतात की आनंद येऊ दे त्याला, कारण त्याच्या प्रश्नाची उत्तरं मीच देऊ शकतो. मिलिंद प्रश्नामध्ये ही कथा नाहीये, परंतु त्रिपिटकामध्ये जेव्हा महापरिनिर्वाण सूत्रामध्ये भगवंत सांगतात की सुभद्राच्या गावामध्ये तथागत कितीतरी वेळेस गेले, परंतु तेव्हा या सुभद्राने त्यांना प्रश्न विचारलेले नाहीये. परंतु जेव्हा त्याला माहिती होतं की आता भगवंत शेवटच्या प्रहारामध्ये महापरिनिर्वाण स्वीकारणार आहेत, तेव्हा मात्र त्याच्या मनाची चलबिचल होते. आणि आता मी हे प्रश्न कोणाला विचारू, आणि म्हणून तो धावत पावा येथे जातो आणि कुशीनारामध्ये 2 शाल वृक्षाच्या मध्ये भगवंत महान परिनिर्वाण स्वीकारणार असतात, तिथे जातो आणि तो आनंदाला विनंती करतो की मला भगवान बुद्धाला भेटायचे. आनंद सांगतात की आता नाही, आता महापरिनिर्वाण स्वीकारणार आहेत, त्यांना त्रास देऊ नको. वयाची 80 वर्ष होईपर्यंत त्यांनी आपल्याला धम्म सांगितलेला आहे. परंतु सुभद्रा ऐकत नाही आणि ही वार्ता जेव्हा भगवंताच्या कानावर जाते, कारण जवळच असतात ते, तर भगवंत सांगतात त्याला येऊ दे, कारण भगवंत परचित्तगामी आहे. आणि भगवंत म्हणतात की आनंदा त्याच्या प्रश्नाची उत्तरं मीच देऊ शकतो. आता प्रत्येकाला माहिती नसतात, पण या सुभद्राने भगवंताला खोचक प्रश्न विचारलेले. आता त्या सर्व प्रश्नाचा मी इथे उलगडा करणार नाही, पण ते प्रश्न सांगत असताना त्याचा शेवटचा प्रश्न होता की भगवंत हा धम्म कसा टिकेल. तर भगवंत सांगतात की सुभद्रा, जर भिक्षू जर माझ्या सांगितलेल्या विनयानुसार जर आचरण करतील तर मात्र इथं अहर्ताची कमी होणार नाही, म्हणजे हा धम्म कधीही लयाला जाणार नाही. अरहंत होणं म्हणजे धम्माच्या आचरणानुसार वर्तणूक केल्यानंतर अर्थपद प्राप्त होणं. आणि म्हणून भगवान सांगतात की जर विनयानुसार वाढले तर इथे अरहंताची कधीही कमी पडणार नाही. तर दुसऱ्या ठिकाणी ते आनंदाला सांगतात की आनंदा, आता स्त्रियांना दीक्षा दिल्यामुळे माझा धम्म 1000 वर्षापर्यंत सुस्थितीत चालला असता, परंतु स्त्रियाला दीक्षा दिल्यामुळे आता तो 500 वर्ष सुस्थितीत राहील. जेव्हा नागसेनाला राजा मिलिंदाने ही प्रश्न विचारली कोड्यातली की कुठलं ना कुठलं विधान हे भगवंताचं खोटं असलं पाहिजे, पण ते नागसेनाने सांगितले की दोन्ही विधानं खोटी नाहीये. कारण भगवंतानी जेव्हा आनंदाजवळ केलेलं विधान आहे तेव्हा हे धम्माच्या कार्यकाळाविषयी आहे, की त्यांचा कार्यकाळ म्हणजे बुद्धाचा काळ हा कसा असेल. कारण धर्म कधी नष्ट होत नसतो आणि बुद्ध धम्म तर, कारण हा धर्म नाही, धम्म आहे, हा कधी नष्ट होणारा नाहीये.
फक्त त्यांनी सांगितलं की तो लुप्त होईल, सुस्थितीत राहणार नाही. आणि म्हणून का राहणार नाही, तर स्त्रियांना दीक्षा दिली. आता सगळ्या जणांचा डाऊट असा होईल की स्त्रियामुळे धम्मलयाला गेला का, तर तसं नाहीये. भगवान बुद्धाला स्त्रियाविषयी बिलकुल संशय नव्हता, परंतु कितीही समानता आणली तरी ह्या निसर्गाने स्त्री आणि पुरुषामध्ये भेद केलेला आहे. शारीरिक दृष्ट्या स्त्री आणि पुरुषामध्ये बराचसा भेद आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध त्यावेळेस सांगतात की स्त्री ही पुरुषापेक्षा शारीरिक दृष्ट्या नाजूक असल्यामुळं किंवा स्त्री ही तिला सृष्टीनेच गर्भधारणेचा प्रयोग दिल्यामुळं आणि तिच्या शरीरामध्ये असलेल्या त्या गोष्टीमुळे ती हा कठीण धर्म पाळेल की नाही ह्याविषयी मला शंका आहे, कारण तिच्या शरीर रचनेमुळे. आणि आज जर आपण बघितलं तर बुद्ध धम्म आजच्या काळात जर आपण बघितलं तर कुठल्याही विहारामध्ये गेलं, आज नसेल पण जवळजवळ स्त्रियांची संख्या जास्त असते. त्याला कारण आता लोक वेगवेगळे देतात की 100% माणूस काम करतो, 50% स्त्रिया ह्या गृहिणी असतात आणि म्हणून त्या जातात, त्यालाही अर्थ नाही. परंतु आजच्या परिप्रेक्षामध्ये जर बघितलं तर बुद्ध धर्माला ऊर्जित अवस्थेत ठेवण्यामध्ये स्त्रियाचा वाटा खूप मोठा आहे. कारण पुरुष तेवढ्या पद्धतीने तो उचलत नाही, मग त्याला वेगवेगळी कारणं असतील. परंतु भगवान बुद्धांनी सुस्थितीचा शब्द वापरलेला आहे की माझा धम्म 1000 वर्षापर्यंत सुस्थितीत राहिला असता, परंतु तो आता 500 वर्ष राहील. कारण भगवान बुद्धांनी धम्म नष्ट होईल असं म्हटलंय का, कारण धम्माला तर भगवान बुद्धांनी एका ठिकाणी त्याला अमरत्व दिलेलं आहे की सर्व काही संपेल, परंतु बुद्ध धम्म कधीही संपणार नाही. कारण अमर हा शब्द धम्माविषयी वापरला, त्या अमरचं अमृत कधी त्या लोकांनी केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं. अमृत नावाचा कुठलाही पदार्थ नाही. अमर म्हणजेच अमरत्व, आणि अमरच्या विरोधार्थ शब्द काय आहे की ज्याला मरण आहे तो, ज्याला मरण नाही तो अमृत, आणि ज्याला मरण आहे तो मृत. मृताचा विरुद्धार्थी शब्द अमृत आहे, त्याचं अमृत झालं. आणि म्हणून की हा सुस्थितीतला शब्द तेच त्या सुभद्राला सांगतात की विनयाचा जर पालन केलं, म्हणजे काळ आणि विशेषण जर तुम्ही त्याचा व्यवस्थित विनयाचा पालन केलं तर मात्र हा धर्म कधी लयाला जाणार नाही, म्हणजे आरांताची कमी कधी पडणार नाही, असं भंते नागसेनांनी सांगितलेलं आहे. तर त्याला भंते नागसेन वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देतात आचरणांची. महाराज माझा धर्म 500 वर्षपर्यंत सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते. जसे इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता. कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आनंद भिक्षू संघात जर स्त्रियांना प्रवर्जित केले नाही तर माझा धर्म 1000 वर्षापर्यंत सुस्थितीत राहील, परंतु त्या प्रवर्जित झाल्याने केवळ 500 वर्षापर्यंत राहण्याची शक्यता आहे. महाराज आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शवण्याचे होते की धर्म वाईट म्हणून त्याची निंदा करायची होती. आणि म्हणून इथे भंते नागसेन त्या महाराजालाच विचारतात की भगवान बुद्धांनी धर्मशासनाचा काळ सांगितला होता की जेव्हा स्त्रिया याच्यामध्ये येतील तर तो 500 वर्षापर्यंत टिकेल. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या नंतर 200-300 वर्षातच धर्माला ग्लानी आली होती. परत धर्माचं उत्थान कधी झालं होतं तर राजा अशोकाने त्याला राज्याश्रय दिल्यानंतर. आणि म्हणून आनंदाला सांगितलेलं ते वचनही खरं आहे आणि सुभद्राला सांगितलेलं ते वचनही खरं आहे. कारण भगवान बुद्ध आनंदाला सांगताना शासनाचा काळ व्यतीत करतात आणि सुभद्राला सांगताना त्याचं वर्तन कठीण करतात.
दोन्ही ठिकाणी सत्य सांगितले, पण दोघांची भेसळ केली तेव्हा मात्र तो प्रश्न आपल्याला जटिल वाटतो. तर दोन्ही प्रश्न वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये विचारण्यात आले होते आणि दोन्ही ठिकाणी ती गोष्ट खरी आहे. तर त्याला उत्तर देताना ते काही उदाहरणं देतात. ती कसली उदाहरणं देतात ते आपण बघूया. महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता. म्हणजे धर्मशासन कोणत्या गोष्टीचे भय आहे ते त्यांनी सांगितले आहे. जर सावध राहिले तर ते आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हेच त्यांना सांगायचे होते. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घटले असता आपल्याजवळ आता काही शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे तसेच कर केवळ धर्मशासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धर्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगायची होती, जेणेकरून ते पुढे सावध राहतील. तथापि आपल्या महानिर्वाणापूर्वी सुभद्रा नामक परिवारजकास आपल्या श्रमणाची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते, हे सुभद्रा, भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करत राहिले तर संसार अर्थ वाचून कधी खाली राहणार नाही. या धर्मचरणाचा प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले ते, म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे हे दुसऱ्या विधानात सांगितले आहे. म्हणजेच भगवान बुद्ध दोन वेळा सांगतात की धर्माचं आचरण आणि धर्माचा काळ ह्या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. आजही जर आपण लक्षात घेतलं तर भारतामधून धर्म लयाला कधी गेला, जेव्हा पुष्यमूत्र शृंगाने शेवटचा मौर्य राजा बृहद्रथाची हत्या केली आणि तरीही 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म इथे टिकून होता. तर शासन म्हणजे कार्यकाळ. शासनाचा आजचा अर्थ आपला सरकार वेगळा आहे, पण बुद्धाचं शासन म्हणजे बुद्धाची टीचिंग, बुद्धाचं शिकवणूक कधीपर्यंत चालेल. तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी सुभद्राला सांगितलं होतं की सुभद्रा, जर भिक्षू लोक, कारण आजही बाबासाहेबांनी व्याख्या केली होती की ह्या भारतातून धर्म लयाला जाण्याला काय कारण होतं, तर इथले भिक्षू संपले होते. एक तर पळून गेले होते किंवा त्यांचे खून केले होते, मर्डर झाले होते. म्हणून धम्म सांगायला भिक्षू भारतामध्ये अवेलेबल नव्हता आणि म्हणून इथे धर्म लोप पावला होता. तिथे सुभद्रालाही तेच सांगतात की जर भिक्षू विनयानुसार वागले तर अनंताची कधी कमी पडणार नाही. इथं भिक्षू नव्हते, पण जगातले भिक्षू संपले होते का? नाही, कारण ते बाहेर गेले, जम्बूद्वीपाच्या बाहेर गेले आणि तिकडे त्यांनी हा धम्म वाढवला आणि म्हणून अनंताची कमी तेव्हाही पडली नाही. म्हणून बुद्धाचा शासन काळ आणि बुद्धाची शिकवणूक, वर्तणूक याच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचारलेले हे दोन प्रश्न आहेत आणि म्हणून भंते नागसेनांनी सांगितले की हे दोन्ही प्रश्न खरे आहेत, हे खोटे होऊ शकत नाही. महाराज, एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन ह्या दोन्ही बाबीची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले. परंतु आपण विचारित आहात त्या अर्थी या दोन्ही बाबत काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे. इथे भंते नागसेन सांगतात की कुठलीही एखादी वस्तू आहे, आपण घरामध्ये जर एखादी वस्तू घेतली तर त्याची गॅरंटी भेटते किंवा वॉरंटी भेटते. म्हणजे त्या वस्तूचा काय आहे, तो पिरियड आहे ना. कुठलीही इलेक्ट्रॉनिक असेल या कुठलीही वस्तू असेल तर ती कंपनी तुम्हाला गॅरंटी देते की एवढ्या दिवसपर्यंत ही वस्तू चालेल. म्हणजे त्या वस्तूचा काय आहे, तो कार्यकाळ आहे. बुद्धाचाही तसा, बुद्धाने काय सांगितलं की बुद्धाच्या याचा कार्यकाळ आहे, सुव्यवस्थित चालण्याचा कार्यकाळ. एखादी वस्तू, जशी तुम्ही एखादी वॉशिंग मशीन घेतली की तिचा दिलेला पिरियड जर त्यांनी 6 महिन्याचा असेल तर ती 6 महिने बरोबर चालेल. बुद्धही सांगतात की धम्माचाही सुस्थितीत चालण्याचा काळ हा 1000 वर्षाचा होता, परंतु स्त्रियाच्या याच्यामुळे तो 500 वर्ष. त्यांनी कार्यकाळ सांगितला. जसे वस्तूचा कार्यकाळ आहे त्याचा लोप पावण्याचा, तसाच धम्माचाही त्यांनी सांगितलं की एक कार्यकाळ होईल. परंतु त्याचं वर्णन, वॉशिंग मशीन आहे तर तिचं वर्णन काय की तिच्या ड्रम आहे, ती फिरणारी आहे, ऑटोमॅटिक आहे. तसंच भगवान बुद्धांनी विनयानुसार सुभद्राला काय सांगितलं की धम्म आहे, पण धम्मामध्ये असणारे भिक्षू, धम्मामध्ये असणारा उपासक, धम्मामध्ये असणारी प्रजा
जर ही व्यवस्थित राहिली तर मग मात्र म्हणजे ते काय होतं, एक वर्णन आहे. जसं वस्तूचा कार्यकाळ आणि वस्तूचं वर्णन याच्यामध्ये फरक असतो, तसा त्याही दोन्ही प्रश्नामध्ये फरक होता. पण दोन्ही ते एकत्र केल्यामुळे आपल्याला त्याची शंका येते. म्हणून भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलं तो बुद्धाचा कार्यकाळ होता, सुव्यवस्थित चालण्याचा कार्यकाळ, आणि सुभद्राला सांगितलं ते बुद्धाचं धम्माचं वर्णन होतं. म्हणून काळ आणि वर्णन याची भेसळ केल्यामुळे किंवा त्यांना एकत्र केल्यामुळे हा प्रश्न आपल्याला जटिल वाटतो. तरी पण भंते नागसेन म्हणतात की याच्यावरही मी तुला उदाहरणं देऊन सांगेल. त्यांनी कशा कशाची उदाहरणं दिली ती बघा. आता ते पहिलं उदाहरण देतात. महाराज, समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे, त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी आहे, त्याचे क्षेत्र मर्यादित असून सततधार पाऊस येत आहे. आता तुम्हीच सांगा, अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कमी होईल किंवा संपेल काय? नाही बनते. ते कसे शक्य आहे? ते का बरे? काकी सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्याप्रमाणे महाराज, भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धम्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणे शुद्ध जीवनाच्या विनय, सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडुंब भरलेले आहे. त्याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसंडून वाहत असते. त्यात जर बुद्धानुयायी कर्तव्य पालन, सदाचार, पुण्य आणि पवित्र याची सततधार दृष्टी करीत राहिले तर या सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील. तेव्हा संसार अहर्तावासून कधीही ओस पडणार नाही. सुभद्र चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात आहारताची कधीच तुटवडा पडणार नाही. याप्रमाणे भगवान बुद्धाचे सुभद्रास सांगितलेले विधान हाच त्याचा अर्थ आहे. म्हणून इथे तलावाची उपमा देतात की समजा एखादा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये सतत पाऊस पडतोय आणि त्याच्यात जर पाणी येत राहिलं तर तो तलाव कधी आटेल का? इथे सुभद्राला सांगताना त्यांनी सांगितलं की अशाच प्रकारची कथा आहे की जर बुद्ध धर्माच्या आचरणा शिकवणीनुसार आता बुद्ध धर्म वाढण्याची आणि तो टिकून राहण्याची कारण काय असतील तर पहिली गोष्ट भिक्षू, दुसरी गोष्ट उपासक आणि तिसरी गोष्ट की तो समूह. की जर हे समजा आता भिक्षू आहे पण त्याला मानणारा उपासकच नसेल तर तो धम्म टिकेल का? कारण धम्म टिकायला जसे उपाध्यायाची गरज आहे तशी शिष्याचीही गरज आहे, अनुकरण करणाऱ्याचीही गरज आहे. आणि म्हणून इथे सुभद्राला सांगितलं की जोपर्यंत विनय, सदाचार आणि शील हे पाळणारा समाज नसेल आणि विनयाने वागणारा भिक्षू असेल तर मग मात्र ह्या जगामध्ये अरंताची कधीही कमी पडणार नाही. ते अरंत होत राहतील. परंतु जर ते भिक्षूच नसतील आणि सदाचाराने वाढणारा उपासक संघही नसेल तर मग मात्र हा धम्म किंवा हे टिकणार नाही, हे लुप्त होत जाईल. हीच गोष्ट झाली ना शंकराचार्यांनी त्यांनी इथला धर्म भिक्षू नष्ट केले आणि भिक्षू नष्ट केल्यामुळे काही दिवस उपासक लढला, परंतु तो नंतर कन्वर्ट झाला. महायानामध्ये म्हणा, हिंदुझम मध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, आणि भारतामधून बौद्ध धर्म लयाला गेला. त्याच्याकरता त्याला पुनर्जीवित करण्याकरता बाबासाहेबाला यावं लागलं. म्हणून काळ आणि वर्णन हे दोन वेगवेगळे आहेत. म्हणून बुद्ध धर्माचे नियम आणि विनय कधी नष्ट झाले का? स्थिमित झाला. परंतु भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबाला स्वीकारताना बुद्धाची वचनं जशाला तशी होती. म्हणून धम्म कधीही नष्ट होत नाही, कार्यकाळ त्याचा. म्हणून बाबासाहेबाला धम्म स्वीकारताना चंद्रमुनी, महास्तवीर चंद्रमुनी यांनी बुद्धाची पंचशीलच दिलं ना, ते अस्तित्वात होतं. शिकवण कधीही नष्ट होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं की माझा धम्म 500 वर्षापर्यंत सुस्थितीत नष्ट होण्याचे शब्द भगवान बुद्धाचे नाहीये. कार्यकाळ कधीही कुठल्याही वस्तूचा, म्हणजे आपण मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं एखाद्या वॉशिंग मशीनचं, ती वॉशिंग मशीन तिचा कार्यकाळ जरी संपला तरी बनवण्याची प्रक्रिया संपलेली असते का? तसंच आहे बुद्ध धर्माचं आहे
की तो सुस्थितीत नसेल, म्हणजे तिथे जर आचरण करणारे नसतील किंवा शिकवणारे नसतील, तर मग मात्र तो धम्म लोप पावतो, नष्ट होत नाही, लोप पावतो. परंतु त्याचं वर्णन भगवान बुद्धांनी सुभद्राला काय सांगितलेलं आहे, तर धम्माचं वर्णन सांगितलेलं आहे की धम्म कसा आहे. धम्माचं भगवान बुद्ध सुभद्राला सांगताना की जर विनयाने भिक्षू वागले तर मग मात्र हा धम्मात अरहंताची कमी पडणार नाही, म्हणजे हा धम्म कधीच लयाला जाणार नाही, हे सुभद्राला सांगतात. आनंदाला कार्यकाळ सांगतात टीचिंगचा, की जर स्त्रियाला किंवा दुसऱ्या कुठल्या प्रवृत्तीला भिक्षू संघामध्ये प्रवेश झाला तर मग मात्र तो सुस्थितीत राहणार नाही. कारण स्त्रियाचं हे झालं तर ते कारण आहे, त्या कारणाला बाबासाहेबांनी जास्त फुटेज दिलं नाही, परंतु स्त्रिया संघामध्ये आल्यामुळे व्यभिचार वाढला असं एक कारण ते देतात. भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या व्यभिचार वाढल्यामुळे बुद्ध धम्म लयाला जाण्याचं एक कारण आहे, पण बाबासाहेबांनी त्याला जास्त वेटेज दिलं नाही. बाबासाहेब म्हणतात हे खोडसाळपणाचं वृत्त आहे, याचं कारण नाही. बाबासाहेबांनी स्ट्रॉंगली कारण काय दिलं, तर इथल्या भिक्षूंना संपवण्यात आलं. तुमची जी टीचिंग आहे, शिक्षक आहे, तो संपुष्टात आणण्यात आला आणि म्हणून इथला हा धम्म लयाला गेला. काही काळाकरता उपासक बिना भिक्षूचेही झगडले. सातवाहनाच्या काळापर्यंत जवळजवळ 12व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म आहे. 12व्या शतकापर्यंत विदर्भामधल्या आपल्या ज्या विदर्भामधल्या एक ग्रंथ आहे, तो आता सध्या लुप्त आहे. एका ठिकाणी आता तो सापडलाय की शमीम नावाचा राजपुत्र आणि सौमित्र नावाचे भिक्षू, जसा मिलिंद प्रश्नाचे प्रश्न उत्तर आहेत की नाही, तसे शमीम आणि सौमित्र भंतीजीचे प्रश्न उत्तर आहेत. ते 12व्या शतकातले आहेत. हे इसवीसनापूर्वाचे आहेत, याचा लेखक सापडत नाही, परंतु इसवीसनापूर्वीचे आहेत. हा मिनांडर, राजा मिलिंदाला मिनांडर म्हटलेला आहे. तर ही अशी 12व्या शतकामध्ये सापडलेली की 12व्या शतकामध्ये नागवंशी राजे की ज्यांचा संहार केला जातो आणि मग ते जे गावगाड्यामध्ये जे महार होतात त्याच्यामध्ये खूप त्या ग्रंथामध्ये, कारण तो ग्रंथ सध्या लुप्त झालेला आहे, छोटे छोटे वर्णन कुठेतरी त्याचं आढळत आहे. आता त्याचं संकलन सुरू आहे. जर तो ग्रंथ संकलित झाला तर विदर्भामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये पैठण पर्यंत त्या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता जे जायकवाडीचं धरण आहे की नाही, त्या जायकवाडी, कारण त्या ग्रंथामध्ये आजही महावंशामध्ये पूर्ण त्याचे वर्णन आहे की ह्या पोतन म्हटलंय त्याला. पैठणला पाली भाषेत काय म्हटलेलं आहे, पोतन. हा राजा अशोकाच्या याच्यातली ही त्याची राजधानी होती. 4 ठिकाणाच्या राजधानीतील त्याच्यामध्ये मेन्शन आहे की पोतन नगरीच्या आजूबाजूला 50 किलोमीटर पर्यंत अशी एक नगरी होती की जो बावरी भिक्षू होता, त्याची ती नगरी होती आणि ती नगरी इथं लुप्त झालेली, ती महावंश ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून आता ती नगरी ह्या जायकवाडीच्या धरणामध्ये बुडलेली आहे. आज तुमच्या माहिती करता सांगतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये भुज नावाच्या एका गावामध्ये एक पूर्ण नगरच्या नगर सापडलं. ही लोक किती प्लॅनर असतात की पूर्ण नगर सापडलंय बुद्धाचं, आणि तिथे त्यांनी आता एक मोठा डॅम सँक्शन केलाय की तेही तुमची धरोहर पाण्याखाली जावी तुमची. कारण काय असतं की हे जेव्हा सापडतात तेव्हा बुद्धाची हा इतिहास असतो, धरोहर असते, आणि म्हणून लुप्त होण्याला काय कारण केले जातात, तर पुढे ते कारण सांगतात की जसे धर्मज्ञानाचा लुप्त होण्याचा खरा काय आहे, तर धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे काय होतं की बुद्ध धर्माचा खरा अभिप्राय काय होता. त्यावेळेस जी वैदिक ज्याला होम हवन म्हणणं आणि अतिप्राण्याची हत्या किंवा संहार करणं याला जास्त ऊत आला होता, आणि म्हणून बुद्ध धर्माचा पहिला अभिप्राय होता की ही हत्या होणं हे थांबलं पाहिजे. ज्या वेळेस इथं सांगतात की धर्म लोप पावण्याला खरं कारण काय असतं की धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय होता, बुद्धाला काय सांगायचं होतं, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभिप्राय काय होता
याचा जेव्हा विसर पडायला लागतो तेव्हा धर्माचा लोप व्हायला लागतो. हे पहिलं कारण आहे. तर दुसरं कारण काय सांगतात की कुणीही धर्मानुसार आचरण केलं नाही. धर्म कधी लोप होतो? धर्म आहे, धर्म आपल्या जागेवर व्यवस्थित आहे. बाबासाहेबाला धर्म स्वीकारायत का प्रेरणा मिळाली? तर पहिला बुद्धाचं चरित्र त्यांना जेव्हा केळुस्कर गुरुजींनी दिलं तेव्हा त्यांनी वाचलं, तेव्हा बुद्धाचं टीचिंग अस्तित्वात होती, फक्त त्याचं आचरण होत नव्हतं म्हणून तो लोप पावला होता. मिलिंद प्रश्नामध्ये तेच सांगितलं की कुणीही जर धर्माचं आचरण करणारच नसेल तर मग मात्र धम्म लोप पावतो. पहिलं काय की धम्माला काय सांगायचंय त्याचा अभिप्राय जर लोकांना कळला नाही किंवा तो सांगता आला नाही, कळायला काय असं कुठल्याही वर्गामध्ये विद्यार्थ्याला कधी कळेल? शिक्षक व्यवस्थित सांगेल तर ना. त्याला जर कळलंच नाही गणित तर तो आत्मसात करेल का? बघा आता आपण एकदम याच्यामध्ये येऊ. तुम्हाला कुठच्याही ज्याला आपण काय म्हणता येईल त्याला की 12वी नंतर कोणी मेडिकलला जातं, तर कोणी इंजिनिअरिंगला जातं, कोणी कुठल्या गोष्टीला जातं. काय गोष्ट आहे ती की 12वी पर्यंत मुलगा बायोलॉजी ग्रुपमध्ये स्ट्रॉंग आहे की मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये स्ट्रॉंग आहे, तेव्हा तो ठरवतो की त्याचं जर मॅथमॅटिक्स चांगलं असेल तर तो इंजिनिअरिंग साईडला जातो. मी काय समजावतो ते लक्षात घ्या. जर बायोलॉजी ग्रुप चांगला असेल तर तो मेडिकलला जायला तयार असतो आणि तो लाख तयार असतो. नॉर्म्स पण तसेच बनवले. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा रेशो बघितला जातो आणि जर मेडिकलला जायचं असेल तर बॉटनी, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हा ग्रुप बघितला जातो. का दिली हे? का हा क्रायटेरिया दिला? तर अभिप्राय त्या गोष्टीचा एका गोष्टीने अभियांत्रिकी जर एक धम्म समजला तर अभिप्राय कळायला तुम्हाला हे 3 सब्जेक्ट आहे. जर तो अभिप्रायच कळत नसेल तर इंजिनियर होईल का? तसा बुद्ध धर्माचा नेमका शिकवणुकीचा अभिप्राय काय आहे हा जर उपासकाला समजला नाही तर तो धम्म वाढणार नाही. आजही आमची अडचण काय होते? का वाढत नाही धम्म? आम्हाला अभिप्रायच कळला नाही. बुद्ध धर्माचा अभिप्राय पंचशील आहे. पंचशील, आणि मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रत्येक जणाने, प्रत्येक बोधिसत्वाने आपापल्या वेळेचे कार्य सांगितलेले. बघा भगवान बुद्धाने जन्म घेण्याला कारण काय सांगितलं? अविद्या. भगवान बुद्ध काय सांगतात? अविद्या आहे म्हणून भव निर्माण होतं. तिथून पुढे आलं. बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत बघा. समजावून सांगताना मी तुम्हाला सांगेल की तिघांची लाईन कशी एक आहे. भगवान बुद्ध सांगतात की अविद्यामुळे तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. दुःखाची निर्मिती अविद्या सांगितली. कबीरही तेच सांगतात. कबीर तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात की दगडाच्या देवात देव नाहीये. ते म्हणतात की दगडाला जर पूजायचं झालं तर ती घरातली चाकी जातं म्हणत होते की नाही त्याला पूजलं तर ते किमान पीठ तरी देतं, त्याला पूजा म्हणतात. म्हणजे इथे कबीर कशावर प्रहार करतात? तर अविद्येवरती. महात्मा फुले 3 गुरु आहेत ना बाबासाहेबाचे. महात्मा फुले तर विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तिघांचंही सूत्र काय आहे? अविद्येत आहे. म्हणजे अभिप्रायाचा लोप होणं, म्हणजे धम्म न समजणं. आजही आम्हाला समजलाय का? अभिप्राय नाही समजला आम्हाला. आजही आम्हाला दिलेली पंचशील, म्हणून भगवान बुद्धांनी पंचशील दिलं कारण त्यावेळेस ते जरुरी होतं. कबीराने दोहे दिले. महात्मा फुलेंनी सत्य धम्म दिला, सत्यशोधक चळवळ दिली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या कारण त्या वेळेला त्या गोष्टीची गरज होती. म्हणजे अभिप्राय, त्याच्याशिवाय तुम्हाला अभिप्राय कळणार नाही. बुद्ध धर्माचा अभिप्राय काय होता, बुद्ध धर्माला काय अपेक्षित होतं हे जोपर्यंत कळणार नाही, कारण ते जर कळलं नाही तर धम्म लोप पावतो. म्हणून इथे बुद्धाचं वर्णन करताना आनंदाला भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे?
की माझा धम्म सुस्थितीत 500 वर्ष राहील. कारण का? तोपर्यंत अभिप्राय कळलेला असतो. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्ध जेव्हा जिवंत होते स्वतः, आणि भगवान बुद्ध गेल्यानंतर पहिली संगीती झाली ते 500 अरंताच्या काळ भिक्षूच्या याच्यामध्ये झाली. विचार करा, अरंत म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? भगवान बुद्धाच्या समवयस्कामध्ये किती 500च्या पुढे होते. भंते कश्यप आनंदाला दम देतात, कारण तोपर्यंत आनंद अरंत नव्हते. 499 लोकांची निवड केली जाते पहिल्या संगीती करता, आणि भंतेजी त्याला दम देतात की आनंदा मी तुझ्या करता फक्त खाली एक सीट खाली ठेवलंय, तुझ्या करता 1.25 महिन्याचा पिरियड दिला, तू 1.25 महिन्याचा अरंत हो. म्हणजे त्यावेळेस 500च्या वर अरंत होते की नाही? कारण आनंदाला दम देताना भंतेजी सांगतात, तू जर आता या 4 दिवसात नाही झाला तर मी दुसरा भिक्षू घेईन. पहिल्या संगयनाकरता 500 अरंताच्या भिक्षूमध्ये, म्हणजे 500च्या वर अरंत भिक्षू होते. म्हणजे त्यावेळेस धम्माचा अभिप्राय सगळ्यांना कळालेला होता. त्याच्यानंतर 150 वर्षानंतर दुसरी संगीती होते. पहिली अजातशत्रूच्या काळामध्ये, दुसरी कालाशोकच्या काळामध्ये. तेव्हाही अरंत भिक्षू आहेत, पण कमी झालेली ही संख्या. तिसरी संगीती राजा अशोकाच्या काळामध्ये होते, तेव्हाही अरंत भिक्षू आहेत, पण तोपर्यंत बौद्ध धम्माचे जवळजवळ म्हणजे मेन पार्ट झालेच होते दोन, हिनायान आणि महायान. सांगण्याचा आहे की अभिप्राय कसा उतरत्या काळामध्ये येत गेला. 6वी संगीती जेव्हा झाली तेव्हा अरंत भिक्षूविषयी शंका आहे, बाबासाहेबांनी स्वतः व्यक्त केलेले आहे. कारण बाबासाहेब त्या संगीतीमध्ये होते, तिथेच बाबासाहेबाला बोधिसत्व ही पदवी देण्यात आली. सांगण्याचा उद्देश काय की बुद्ध धर्माचा लोप कधी होतो, तर त्या बुद्ध धर्माचा अभिप्राय, ज्ञानाचा अभिप्राय जेव्हा सांगता येत नाही किंवा त्याचा विसर पडतो. अस्तित्वात असतं, कुठलीही गोष्ट नष्ट झालेली असते का? नाही, पण तिचा विसर पडतो तेव्हा तो लोप पावतो. मग त्याच्यानंतर तो लोप पावल्यानंतर दुसरी कथा गोष्ट काय त्यांनी सांगितली की लोक धम्मानुसार आचरण करत नाही. जेव्हा सगळ्या भिक्षूच्या कत्तली झाल्या आणि मग इथून शिकवणारे भिक्षूच नव्हते, काही दिवस लोकांनी त्याचं आचरण केलं, पण नसल्यामुळे मग लोक कन्वर्ट झाली, उपासक कन्वर्ट झाली. कारण महायान शाखाच हळूहळू हळूहळू अंधश्रद्धेकडे अग्रेसर झाली, आणि त्या महायान शाखेचं स्वरूप नंतर शंकराचार्याच्या यांनी घेतलं. कारण आजही तो त्या शंकराचार्यांना बघा, शंकराचार्याचा सिद्धांत खूप मोठा आहे त्यांच्याला. शंकर भाष्य जर तुम्ही वाचायला गेलं तर त्यांनी शंकर भाष्यामध्ये सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की शंकराचार्यांनी काय सांगितलं की जग मिथ्या, ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या आहे. जग मिथ्या म्हणजे काय म्हटलं त्यांनी की हा भ्रम आहे. आपण जे सगळे काही अस्तित्वात आहोत हा एक भ्रम आहे. आणि तो उपमा कशाची देतो की एखादी काडी पडलेली आहे आणि दुरून जर बघितलं की ती सापासारखी वाटते, परंतु जवळ गेल्यानंतर ती काडी आहे. असंच ही दुनिया काय तो म्हणतो भ्रम आहे. हा नागार्जुनाने सांगितलेला शून्यवाद. पण त्याला उत्तर देताना की मिथ्या गोष्ट कुठली असते, खोटी गोष्ट कुठली असते ती अस्तित्वातच नसते. परंतु तिथे उत्तर आहे शून्यवादामध्ये की भ्रम कशाला म्हणतात की भ्रमालाही काही ना काही गोष्ट अस्तित्वात असायला ठेव. त्या लाकडाच्या गोष्टीला सापाचा भ्रम होतो, पण लाकडाची काठी अस्तित्वात आहे. मिथ्या आहे का ते? म्हणून शून्यवाद आणि त्याच्या ब्रह्मभाष्यामध्ये फरक आहे. इथेच माणसं अभिप्राय विसरून आचरणाने म्हणजे धम्माचं आचरण न करता करता आचरण करणारी लोकच संपली. मग काही धाकधपाटशाने आणि काही आपण. मग आज एक आपल्या पुढे आत्ताचा जर आपण प्रश्न घेतला की कसं केलं जातं तुम्हाला, आता महाबोधी विहाराचं आंदोलन काल स्थगित केलं, तुम्ही जर ऐकलं असेल. नाजूक प्रश्न आहे,
बोललं नाही पाहिजे त्याच्यावरती. पण कुठल्या गोष्टीवरती स्थगित केलं? पाकिस्तान आणि इंडियाचं अघोषित युद्धच आहे ना, समजा ते चालू आहे. आणि अघोषित युद्धामध्ये इमर्जन्सी लागते आणि इमर्जन्सीमध्ये सरकारच्या विरोधात कुठलीही कृती करायची नसते. सरकारच्या पाठीशी उभं राहायचं असतं. आंदोलन हे सरकारच्या विरोधात असतं. तिथेही आंदोलन आहे ते कोणाच्या विरोधात आहे? सरकारच्या विरोधातच आहे. आणि म्हणून तिथे जे लीड घेत होते आकाश लांबा, त्यांना तिथलं पोलीस स्टेशन बोलून घेतं आणि त्यांना सांगतं की आता युद्ध पेटलेलं आहे, तुम्ही तुमचं आंदोलन बंद करा. त्यांचा प्रश्न कसा असतो? बंद करा. कालचं जी मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स वाचली तेव्हा ते आकाश लांबा म्हणतात की आम्ही हे बंद केलं नाही तर पोस्टपोन केलं, म्हणजे पुढे ढकललं. आणि संध्याकाळपर्यंत अमेरिका डिक्लेअर करते की इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध थांबवलं. सीज फायर म्हणतात त्याला. डिक्लेअर कोण करतंय? अमेरिका. आता हे राजकारणाच्या गोष्टी आहे, राजकीय आहे, परंतु आम्हाला आमच्या प्रश्नापुरतं बघायचंय. 3 वाजता लांबा कॉन्फरन्स घेतात, स्थगित करतात. कारण काय आहे? की युद्धजन्य परिस्थिती आहे, म्हणून आम्ही सरकारच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. 5 वाजेपर्यंत सीज फायर होते, तरी पण रात्रीच्या 11 वाजता तुमचा मंडप उखाडला. म्हणजे जबरदस्ती तुमच्या आचरणाला थांबवल्या जातं. हेच केलं बुद्धाचं बी. जेव्हा 12व्या 13व्या शतकामध्ये काही लोक बुद्धाचे आचरण करणारी होती, म्हणून याच्यावरती मोठा थिसिस होईल, रिसर्च झालं पाहिजे की आजही आदिवासी डोंगरात काय आहेत. लबाण्याचे तांडे बघितले असेल तुम्ही, जर गावाकडे गेलात तर लबानी नावाची एक जात आहे, त्यांचा तांडा गावाच्या बाजूला असतो. ऍक्च्युअली ती ओरिजिनल बौद्धिस्ट लोक आहेत. आजही तुम्ही जर लबाण्यामध्ये गेलात तर 5 पारा नावाचं त्यांची एक प्रार्थना आहे. 5 पारा जशाला तसं पंचशील आहे. काहीही फरक नाही त्यांच्या 5 पारामध्ये आणि तुमच्या पंचशिलामध्ये. म्हणजे की तिथे त्यांनी ते सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सांभाळण्याकरता त्यांनी गावही सोडलेलं आहे. म्हणजे काय झालं? गाव का सोडावं लागलं असेल तर जबरदस्ती झाली असेल ना. की ते जर बुद्ध धर्माचं आचरण करत असतील तर त्यावेळेच्या व्यवस्थेने किंवा त्यावेळेचे राज्य असतील, जी काही व्यवस्था असेल, त्यांनी त्यांच्यावर फोर्स केला असेल ना, जसा काल फोर्स झाला. परिस्थिती वेगळी असेल, युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून लांबाला घेऊन घेतलं, बरखास्त करा. 3 वाजता ते बरखास्त हे करतात. नंतर बरखास्तचं कारण जर संपुष्टात आलंय तर मात्र ते धरणं मागं घ्यायचं काही कारण आहे का? आता त्याच्यावर वादविवाद होऊ शकेल, परंतु लयाला जाण्याच्या कारणामध्ये ते एक कारण सांगितलेलं आहे की धम्म कसे लयाला जातात. हॅलो हॅलो, मी इकडं विहारात आहे, प्रवचन चालू. काय झालं? हॅलो, हा बोला ना. एक 20-25 मिनिट लागतील अजून. हो, ठीक आहे, ठीक. तर जबरदस्ती म्हणजे धम्म लयाला जाण्याची कारण की एक तर स्वतःहून आचरण सोडणं किंवा जबरदस्तीने सोडायला लावणं. तर हे एक कारण आहे. आणि त्याने 3रं कारण दिलं की जी चिन्ह असतात ती लोप पावणं. आज तुम्ही विचार करा की बुद्ध धम्म का लोप पावला होता? आजचं महाबोधी विहारही याचा शोध कुणी लावला होता? इंग्रजाचा तो आर्किटेक्चर होता कनिंगहॅम. ही चिन्ह होती ना तुमच्यावाली, ही लोप पावली होती. जेव्हा सम्राट अशोकाचा पहिला पिल्लरवर अभिलेख सापडला, लिहून ठेवलेली ही चिन्ह होती ना, लोप पावली होती. अख्खीच्या अख्खी युनिव्हर्सिटी यांनी झाकून टाकली होती. नालंदा युनिव्हर्सिटी उत्खननात सापडली. आजही तुम्हाला अजिंठ्याच्या वेरूळच्या लेण्या या जंगलात गडप केल्या होत्या.
म्हणजे धम्म लयाला जाण्याची कारण कोणती आहेत तर तुमची असणारी पद्धत. तिसरं कारण, पहिलं कारण काय सांगितलं की अभिप्राय, जो खरा ज्ञानाचा अभिप्राय आहे तो लोप पावणं. त्याचं एक तर ज्ञान न देणं किंवा ज्ञान न समजून घेणं ते पहिलं कारण. दुसरं कारण की धर्माचं आचरण करणारा, आचरणच न करणाऱ्या करता माणसं नसणं किंवा ते आचरणच न होत. आणि तिसरं कारण सांगितलं की ज्या बी काही धार्मिक चिन्ह असतात ती लोप पावली. आत्ताच्या घडीला जर आपण धार्मिक आपली चिन्ह काय म्हणता येईल तर पहिलं चिन्ह तुमचं विहार आहे. जर समजा इथे धार्मिक कुठलाही माणूस रस्त्याने चालला तर विहाराकडे पाहून हे चिन्ह आहे ना तुमच्या बुद्धाचं. मुसलमानाची मस्जिद आहे, हिंदूचं मंदिर आहे. त्या धर्माचे चिन्ह लोप पावणं म्हणजे धर्म नष्ट होणं किंवा धम्म नष्ट. तसं बुद्ध धर्माची चिन्ह लोप पावली होती किंवा लपवल्या गेली होती. त्याला उत्खनन करून हे करावं लागतं. उत्खनन हे कसं झालं होतं, कनिंगमनी युनिव्हर्सिटी, इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये फायन आणि इसिंगच्या नोट्स वाचल्या होत्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये होत्या. आणि त्यांच्या नोट्समध्ये ते लिहिलेलं होतं की भारतामध्ये अशा अशा ठिकाणी अशी अशी युनिव्हर्सिटी होती, तिथे असे असे विद्यार्थी शिकत होते, एवढे एवढे प्राध्यापक होते आणि जगातली लोक तिथं शिकत होती. आणि ते नोट्स वाचल्यानंतर त्या कनिंगहमला वाटलं ही मायथॉलॉजी तर नाही. मायथॉलॉजी म्हणजे कसं की आपण कल्पनाविलास केलेला आहे. रामायण मायथॉलॉजी आहे ना, ते स्वतःच मान्य करतात की ते घडलेलं नाही. तसं बुद्धाची मायथॉलॉजी म्हणता येईल का, कारण ते त्याचे पुरावे आहेत, आर्कॉलॉजिकल पुरावे आहेत. तसं त्या कनिंगहमला वाटलं ही मायथॉलॉजी नाही, म्हणून तो इंडियामध्ये येतो. आणि जेव्हा तो शोध घ्यायला लागतो तर त्या नोट्स नुसारच त्याला बरोबर ते सगळं सापडतं. कारण इथे कनिंगहम हा 18व्या शतकातला आहे, इसिंग आणि पायजॉन हे 4थ्या आणि 8व्या शतकातले आहे. मिलिंद प्रश्न इसवी सना पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की धम्म लोप पावायला कारण काय आहेत तर तुमचे चिन्ह आणि रूपक लपवल्या जातात किंवा नष्ट केल्या जातात. किती संयुक्तिक आहे. इसवी सना पूर्वी मिलिंद राजाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भंते नागसेन सांगतात की धम्म नष्ट व्हायला हे 3 कारण आहेत. त्या 3 कारणामुळे धम्म नष्ट होतो आणि त्याचं उत्तर आपल्याला 18व्या शतकात सापडतं. कनिंगहम जेव्हा आमच्या युनिव्हर्सिटी उत्खननात सापडतात तेव्हा कळतं की धर्म लोप पावण्याचं कारण जे मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं ते किती संयुक्तिक आहे. आणि म्हणून भंते नागसेनाने सांगितलेले की राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न की माझा धम्म 500 वर्षापर्यंत सुस्थितीत चालेल, हेही वाक्य खरं आहे. आणि सुभद्राला सांगितलेलं की सुभद्रा जर भिक्षू लोक विनयानुसार आणि उपासक लोक सदाचार शील आणि याच्यानुसार जर वागले तर ह्या जगामध्ये अनंताची कधीही कमी पडणार नाही, म्हणजे बौद्ध धम्म कधीही लयाला जाणार नाही. हे दोन्ही वाक्य भगवान बुद्धाची खरी आहे, याची सरमिसळ करू नका. आणि म्हणून हाही प्रश्न भंते नागसेन आणि राजा मिलिंदाला खूप उत्तम रीतीने समजावून सांगितला. तर आज आपण ह्या प्रश्नाचा येथे समाप्ती करू, बाकीचं पुढच्या रविवारी.